एवढं बेकार ऊन आहे ना, घरी जायचं सुद्धा जीवावर येऊ राहिलं मला. हेल्मेट घालून सुद्धा ऊन लागतं. गाईज हे बघा, आपण आलेलो आहे सुतळी बॉम्बच्या कंपनीमध्ये. सुतळी बॉम्ब. हे गाईज, तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज आज आपण चाललो आहे राशीगावला. तर गाईज सर्वात पहिले आपण आलेले आहात आपल्या गोडाऊनला येऊन आहे ना, हे बघा ही आपली टूल बॅग वगैरे घेतली सगळं काही. आणि त्यानंतर हा फायर एक्सटिंग्विशर रिफिलिंग केला जस्ट ना आत्ताशी, नाही का. आणि काल आपण काय काय काम केलेलं आहे माहिती का. ॲक्च्युली आपल्या गोडाऊनमध्ये लाईट नव्हती. हे बघा हे बोर्ड, त्यानंतर हा बल्ब लावलेला आहे. ॲक्च्युली लाईट आहे का नाही काय, हां लाईट आली आहे. हे बटन असं शॉर्टकटमध्ये केलं नाही, मस्त पद्धतशीर काम होऊन गेलेलं आहे ते. त्यानंतर काल कडी पण लावली आहे बघा, कडी कोंडा. कडी कोंडा पण लावून घेतला, म्हणजे आता आपल्याला त्या साईडला जायचं काहीच विषय नाही. त्यानंतर हा दरवाजा पण एकदम पूर्ण पॅक करून घेतला फळी मारून. आणि त्या साईडनी कड्या बिड्या लावून, म्हणजे आपले जे रूम आहे तिथं आता कोणी घुसणार नाही आपल्याशिवाय, नाही का. आणि हा एक रूम आहे आपला, तर इथलं काम बाकीची गाईज अजून, नाही का. काम खूप बाकी. आता ते काम कधी होईल त्याच्यावर डिपेंड आहे. तर चला गाईज, आता आपण निघू. आपल्याला सर्वात पहिले जायचं राशीगावला आणि त्यानंतर जायचं आंबडला एका ठिकाणी फ्लो स्विच काढायचं आहे, तिथं डमी मारायचं. गाईज मला वाटलं होतं का फक्त सिटीमध्येच पेट्रोल पंपांवर गर्दी आहे आणि पेट्रोल नाही का. हे बघा इथे एक नायराचा पेट्रोल पंप बघितला, हे बघा कुत्रं सुद्धा नाही. म्हणजे ॲक्च्युली सरकारने सांगितलं आहे का पेट्रोल वगैरे जे डिझेल वगैरे जे आहे त्याची कमतरता नाही आपल्याकडे खूप आहे, तरी लोक येड्या आणि गर्दे करून गाड्या फुल करून घेऊन राहिले, नाही काहीच खरं नाही. चला गाईज, आता जायचं आहे आपल्याला राशीगावला आणि ते पण पुढं सुतळी बॉम्बच्या इथं रस्त्यात पण काम चालू आहे काही ठिकाणी. आता इकडचं तर झालेलं आहे, हे बघा सिमेंट रस्ता केला आहे, नाही का. थोडं पेट्रोलच्या गर्दी काय माहिती. पेट्रोल आपलं फक्त एवढं घेऊ अर्धी टाकी, आणि ॲक्टिवाला अर्धी टाकी म्हणजे काहीच नाही असं काहीच. हा दुसरा एक पेट्रोल पंप भेटला, गर्दी बघा कुठपर्यंत गर्दी घ्यायची, एकदम खतरनाक डायरेक्ट असं जाऊन. म्हणजे इथं या पेट्रोल पंपावर आहे ना काहीच डिझेल वगैरे आहे वाटतं, आणि एवढी जाम गर्दी. 2 किलोमीटरपर्यंत लाईन असं, 1-2 किलोमीटर पुढे पंप दिसत नाही राहिला वाटतं. हा पुढे इंडियन ऑइलचा पंप आहे नाही का काही एवढी गर्दी. गाईज सुतळी बॉम्बच्या कंपनीमध्ये जायला आहे ना, रस्ता एवढा भंगार लागला नाही, एवढा रस्ता सुद्धा नाही, काही खरं नाही. इथून 3 किलोमीटर जायचं, 3 ते 4 पडायची भीती वाटते ते. गाईज हे बघा, आपण आलेलो आहे सुतळी बॉम्बच्या कंपनीमध्ये. सुतळी बॉम्ब दिसले का, एवढे सारे सुतळी बॉम्ब आहेत. चला गाईज, आता जाऊ मेंटेनन्स करून घेऊ इथला सगळा टूल बॅग घेऊन. गाईज मेंटेनन्स झाला आहे इथला, आणि याच्या पाठीमागे आहे ना गाईज, म्हणजे इकडं कंपनी आहे आणि इकडं विला आहे. आणि एवढा भारी विला आहे ना, मी एकदा गेलो पण होतो ना तिथे, एकदम खतरनाक. आता आपल्याला जायचं होतं आंबडला ॲक्च्युली, बट आंबडचा विषय असा झाला गाईज का नेमके आहे ना, आज ज्यांच्याकडे जायचं होतं ते सर सुट्टीवर आहे आज, तर मग आता उद्याच जावं लागेल तिथं. तर आता आपण जाऊ पंचवटीला, एका सरांकडून फायर एक्सटिंग्विशर घ्यायचे 2-3 रिफिलिंगसाठी. ते घेऊन टाकून मग हरी जाऊ घरी, म्हणजे घरी नाही गोडाऊनला. गाईस तर आता आपण आलेलो आहे जिथून आपल्याला फायर एक्सटिंग्विशर घ्यायचे, नाही का. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही. आता किती ते बघायला लागेल, तिथे 1 का 2 का 3 का 4. आता ऑलरेडी आपण लिफ्टमध्ये गाईज जाऊ तिथं आणि फायर एक्सटिंग्विशर घेऊ. ॲक्च्युली ते पण कुठेतरी बाहेर वाटतं, ते म्हणे आलो 5 मिनिटात. म्हणलो ठीक आहे या, बसन ते मस्त पार्किंग मध्ये लावून दिली. आता टेन्शन नाही, थंड होईल नाही का. त्याला ऊन खूप डेंजर आहे, तर मला पूर्ण घाम आला होता. गाईज आता फायर एक्सटिंग्विशर घेतले आणि भेटले 3. ते 3 फायर एक्सटिंग्विशर घेऊन जायचे गोडाऊनला, आणि त्यानंतर रिफिल करायचे लगेच आपल्याला. गाईज ऊन एवढं बेकार आहे ना, बाहेर जायची सुद्धा इच्छा होणार आहे.
पण कडक ऊन आहे. ती गाय सुद्धा सावलीत चालू राहिली. गोडाऊनला आलो, फायर एक्सटिंग्विशर बनवले तिने. त्यानंतर आपण काय काम करत बसलो माहिती, आपलं जे बोर्ड होतं मग इथं असं लटकेलं होतं आणि जो होल्डर होतं वरती याचं बल्ब लावायचं ते पण या साईडला होतं नाही का बाई. इथं कुठं होतं, हां या इथं वरती होतं, इथं मग ते पण तिथून काढून घेतलं. त्यानंतर ते इथं लावलं, त्याचं बटन आहे खाली, हे बोर्ड. म्हणजे कसं सेंटरला बल्ब आलं आहे ना, तर इकडं पण उजेड पडेल, इकडं पण उजेड पडेल, घामाघूम झालं डायरेक्ट. आणि इकडे आहे ना काहीच विषय काय माहिती काय बघा, हे काम न झाल्यामुळे आहे ना पूर्ण झाडाचे पानं बी नाही बघा, बॉक्सवर येऊन पडलेली. मी ती मोकळी करत नाही, ते काय की नाही ते एक दिवस मलाच पिळून मलाच पूर्ण काम करून घ्यावं लागणार आहे असं वाटते. धन्य काही खरं नाही, विषय एकदम गंभीर आहे. झाडू बिडू मारला आल्यावर सगळी घाण बिन सगळी बाहेर टाकून दिली, म्हणजे गोणीच भरली नाही, बाहेर नाही टाकली. एवढं बेकार ऊन आहे ना, घरी जायचं सुद्धा जीवावर येऊ राहिलं मला. हेल्मेट घालून सुद्धा ऊन लागतं. हेल्मेट सुद्धा तापलंय माझं, त्याच्यात पसंतीचं सीटचा विचारच नका, खतरनाक बसला. मस्त घरी गेलो, झोप बीप काढली, कारण ऊन एवढं खतरनाक होतं. आणि आता मस्त ऊन उतरल्यानंतर बाहेर आलेलं एवढं भारी वाटतंय ना, झोप बीप काढून नाही का डायरेक्ट गेलो. त्याच्यात ते वातावरण काय खतरनाक. कसं आहे गाईस, कसं दिसतं दणका विषय, हे घर आणि त्याच्यात हे ऊन बिन, एकदम वाईब विषय नाही का डायरेक्ट वाईब. चला गाईस, आता जातो गोडाऊनला, थोडंसं काम आहे. तर आपण भेटू आता आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन येऊ तुमच्यासाठी. आणि आय होप की आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तुम्हाला. तर गाईस बाय बाय, जय महाकाल.